आज आपण हात न भरवता अगदी परफेक्ट पांढरशुभ्र पारंपरिक पद्धतीने गव्हाचं चीक अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरवरती कसं काढायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं गव्हाचं चीक हे तयार झालं आहे. तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण आता गव्हाचं चीक काढण्यासाठी त्यासाठी लागणारा गहू कसा भिजवायचा ते आता आपण बघूया. तर इथे बरोबर वजनाला 1 किलो आपण गहू घेतला आहे. गव्हाचा कुठलाही प्रकार आपण यासाठी वापरून घेऊ शकतो. त्यानंतर लगेच काय करायचं, एक गव्हाच्या अंदाजानुसार थोडं आपल्याला जास्तीचं मोठं भांडं घ्यायचं. भिजल्यानंतर गव्हाचा जो आकारमान असतो तो 2 ते 3 पटीने वाढतो, म्हणून अगदी पसरट मोठं भांडं यासाठी वापरा. तर गहू हा मी छान असा 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ असं छान हाताने चोळून त्याला धुवून घेतलं. यामुळे काय होतं, गव्हातली पूर्णपणे जी मातीची घाण असेल कुठली ती व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये गरम पाणीही घातले. गरम पाण्याच्या जागेवरती आपण नॉर्मली रूम टेम्परेचर पाणी देखील वापरलं तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर काय करायचं, अगदी भरपूर आपण यामध्ये पाणी हे घातलं आहे. त्यावरती आता पॅक झाकण ठेवून 3 दिवस आता आपल्याला हा गहू भिजवून घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा काय करायचं, याचं पाणीही बदलून घ्यायचं. दिवसातनं तुम्ही 2-3 वेळेस जसं आपल्याला वेळ मिळेल तसं पाणी हे बदलत राहा. त्यामुळे काय असतं, चिकाचा आपल्या गव्हाचा अजिबात वास येत नाही. त्यामुळे अगदी छान असं आपलं चीक हे तयार होतं. तर दुसऱ्या दिवशी याचं सकाळी मी पुन्हा आणखी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने हात न लावता धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये पुन्हा आणखी रूम टेम्परेचर पाणी घालून पुन्हा या पद्धतीने झाकून पुन्हा आणखी आपण 1 दिवस याला भिजून घेणार आहोत. एकूण 3 दिवस आपण हा गहू भिजून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळेस पाणी बदलत तिसऱ्या दिवशी तुम्ही तिसरं 3 दिवस पूर्ण, चौथ्या दिवशी आपला अगदी परफेक्ट असा आपला गहू हा भिजून तयार झाला आहे. त्याच्यातलं मी पाणी हे काढून घेतले. अजिबात आपल्याला गव्हाला हात लावायचा नाही. त्यामुळे काय होतं, त्याच्यातला चीक निघण्याची भीती असते. म्हणून फक्त हलक्या हाताने व्यवस्थित आपण त्याच्यातलं संपूर्ण व्यवस्थित पाणी हे काढून स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. त्यानंतर या पद्धतीने आपलं जे मिक्सरचं मोठं भांडं असतं त्या भांड्यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला गहू हे टाकून घ्यायचे. अगदी जास्ती आपल्याला यामध्ये गहू टाकायचे नाही. तर त्यामुळे काय होतं, ते एकसारखं छान फिरवता येत नाही आणि एकसारखं छान ते बारीक होत नाही. म्हणून याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपण गहू घालून आणि यामध्ये गहू हलकेसे बुडेपर्यंत पाणी घालून आपण छान मिक्सरला चालू बंद करत ह्या पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती बारीक आपल्याला मिश्रण हे तयार करायचं नाही. त्यामुळे काय होणार आहे, आपला जो चीक असतो ना तो काळपट तयार होतो. म्हणून फक्त हलकासा आपला गहू हा फुटला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे ह्या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी आता हे संपूर्ण हा चीक गव्हाचा जो होता तो काढून घेतला आहे. असा आपला चीक हा काढून झाल्यानंतर लय साईडला ह्या पद्धतीची एक चाळणी घ्या. चाळणीतनं आपण पहिलं हा चीक काढून घेणार आहोत. डायरेक्ट कापडवरती आपल्याला काढून घ्यायचं नाही, त्यामुळे थोडा आपल्याला त्रास होतो. तर अगदी थोडं जे आपण गहू मिक्सरला बारीक फिरवून घेतले ते यामध्ये काढून अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे दाबत याच्यातला संपूर्ण आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे. तर संपूर्ण मी हा चीक आता हा काढून घेतला आहे. जेवढं शक्य तेवढं जो उरलेला गव्हाचा चौथा असतो तो आपण साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने संपूर्ण जो गव्हातला चीक आहे आपल्याला चाळणीतनं गाळून घ्यायचा आहे. तर चाळणीतनं मी हा संपूर्ण चीक हा गाळून घेते. तर अगदी सहज आपल्याला हा काढता येतो, अजिबात त्रास वगैरे होत नाही. तर संपूर्ण आपल्याला हळूहळू अगदी थोडं घेत हा संपूर्ण चीक आपल्याला काढून घ्यायचा. तर संपूर्ण चीक हा आपला आता काढून तयार झाला आहे. तर त्यानंतर काय करायचं, चीक आपला काढून झाल्यानंतर ते भांडं साईडला ठेवायचं आणि जो गहूचा चौथा होता तो आपण त्यामध्ये काय करायचं, पुन्हा आणखी पाणी घालायचं. हा गहू संपूर्ण आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण आणखी छान 1 ते 2 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. आता पुन्हा आणखी जेवढं 1 ते 2 पाण्याने धुवून हे जे काही पाणी निघेल, चीक निघेल
ती पुन्हा आणखी ज्या पद्धतीने आपण चाळणीतनं गाळून घेतलं होतं तसं हे पाणी देखील आपल्याला पुन्हा गाळून घ्यायचं आहे. जेवढं व्हाईट पाणी निघेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायची हे गहू तेवढ्या वेळेस आपण 2 ते 3 वेळेस धुवून घेऊ शकतो. तर अशाच पद्धतीने मी पुन्हा आणखी 2 वेळेस हा गहू धुवून घेणार आहे आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला चाळणीतनं हा चीक गाळून घ्यायचा आहे. तर आता आपला हा संपूर्ण मी हे गहू 1 ते 2 वेळेस धुवून हा चीक तयार करून घेतला आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपण छान याला व्यवस्थित धुवून घ्या, जेणेकरून आपला गव्हातला चीक हा अजिबात वाया जाणार नाही. तर याच्यातलं संपूर्ण पाणी हे मी काढून घेतले. जेवढं शक्य आहे तेवढं अजिबात हात वगैरे न भरता अगदी सोप्या पद्धतीने. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण हाताने धुतो, हात भरतो आणि हाताला हे पूर्ण जो चीक असतो तो आपल्याला चिपकतो आणि त्यामुळे आपल्या हातांना त्रास देखील होऊ शकतो. जर तुम्हाला हाताने धुवायचे असतील तर त्यावेळेस काय करा, हातांना आधी आपलं खाण्याचं तेल लावून घ्या. त्यामुळे जे गव्हाचं चीक असतो ना तो हाताला अजिबात चिपकत नाही. तर 3 ते 4 वेळेस मी हा गहू छान स्वच्छ असे धुवून याच्यातला संपूर्ण जो चीक होता तो यामध्ये काढून घेतला आहे. काढून झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा आणखी एक कापड घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं कापड घ्या. त्यामुळे अगदी जो ताम म्हणतो आम्ही, जो काही फेस असतो, जी काही घाण असते ती पूर्णपणे निघून जाते. त्यानंतर लगेच वाटीने आपल्याला अगदी थोडं थोडं तो चीक घेत आपल्याला याला गाळून घ्यायचे. अजिबात हात वगैरे न भरता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण चीक हा काढून घेतला आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चीक हा काढून बघा. तर अगदी थोडं थोडं चीक आपल्याला आता हे संपूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि जो काही वरती फेस निघतो ना तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे. हा संपूर्ण काळपट जो चीक असतो तो वरती राहतो आणि जे आपल्याला हवा आहे तो पूर्णपणे खाली व्यवस्थित आपला जमा होतो. तर अशा पद्धतीनेच आपल्याला आता संपूर्ण जो आपण चीक तयार करून घेतला आहे तो आपण गाळून घेणार आहोत. तर मी याला व्यवस्थित आता जे फेस निघते तो काढून अशा पद्धतीने संपूर्ण चीक हा आपला गाळून तयार झाला आहे. तर लगेचच काय करायचं, याच्यावरचं कापड आपल्याला काढून घ्यायचं आहे. चिकाचा कलर तुम्ही बघाल त्या पहिल्यापेक्षा अगदी थोडा ह्या पांढरा आपला चीक तयार झाला आहे. त्यानंतर आपण अगदी भरपूर असं पाणी हे यामध्ये घातलं आहे. त्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून झाल्यानंतर चीक हा तळाशी बसतो आणि जे आपण एक्स्ट्राचं पाणी घातलेलं असतं ना ते वरती येतं आणि ते पाणी आपल्याला 2 ते 3 वेळे बदलून घ्यायचं आहे. तर चीक आणखी पांढरशुभ्र अगदी होण्यासाठी यामध्ये आपल्याला बर्फ टाकून घ्यायचा आहे. बर्फामुळे आपला जो चीक असतो तो अगदी पांढरशुभ्र आपला तो तयार होतो. बर्फाच्या जागेवरती आपण अगदी गार पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर यामध्ये मी अगदी भरपूर असा बर्फ टाकून दिला आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघा, 3 ते 4 तास झाले चीक तयार करून. त्यानंतर चीक पूर्णपणे जो होता तो खाली बसला आहे आणि जे काही पाणी होतं घाण ते वरती आलं आहे, काळपट पाणी. ते पाणी आता आपल्याला काय करायचं आहे, हळूवार जेवढं शक्य आहे तेवढं संपूर्ण पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. तर मी अशाच पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं जे वरचं काळपट पाणी ते आता काढून घेते. तर अगदी हळूवार आपल्याला हे पाणी काढायचे. यामुळे काय असणार आहे, जो चीक आहे तो हलणार नाही आणि आपला चीक अजिबात तो वाया जाणार नाही. तर मी संपूर्ण हे पाणी आता व्यवस्थित काढून घेतले. त्यानंतर आपला जो चीक होता तो पूर्ण तळाशी लागलेला होता, त्याला व्यवस्थित आपल्याला हाताने व्यवस्थित काढून घ्यायचं. अगदी पॅक तो होऊन जातो, पण हळूवार त्याला ह्या बोटांच्या सहाय्याने असं गोल फिरत मिक्स करत राहा. अगदी सहज आपला चीक हा मोकळा होतो. पुन्हा आणखी यामध्ये आपल्याला भरपूर कढईभर पाणी आपल्याला पुन्हा आणखी घालायचं आहे, टाकायचं. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती ठेवा पण कमी होऊ देऊ नका. त्यामुळे आपला जो चीक असतो तो अगदी छान तो तयार होतो. तर याला मी व्यवस्थित आता मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला यामध्ये पाणी हे टाकून घ्यायचं आहे. तर मी चीक हा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पुन्हा आणखी यावरती आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 वेळेस आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा,
आपला जो चीक होता तो अगदी परफेक्ट असा आपल्याला तयार झालेला दिसेल. अगदी पांढरं शुभ्र, अजिबात काळपट वगैरे न होता. पाणी देखील तुम्ही बघा, जेवढ्या वेळेस जास्ती वेळेस तुम्ही पाणी हे बदलाल तेवढा अगदी जास्ती पांढरं शुभ्र असा आपला हा चीक तयार होईल. तर यावरती पुन्हा की मी अगदी हळूवार जे पाणी होतं ते आता मी काढून घेते. तर अगदी हळूवार असं मी हे पाणी काढून घेतले आणि त्यानंतर आपलं जे पापड किंवा आपल्या कुरडया बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं आपलं अगदी छान पारंपरिक पद्धतीने आपला चीक हा तयार आहे. जेवढे दिसायला अगदी पांढरं शुभ्र असा आपला चीक दिसतोय तेवढे अगदी पांढरं शुभ्र अशा आपल्या कुरडया आणि आपले पापड हे अजिबात सोडा वगैरे न घालता अगदी परफेक्ट असे आपले ते तयार होतात. नक्की तुम्ही या पद्धतीने हा चीक काढून बघा. अगदी छान सोपी पद्धती, कुठेही न जाता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हात न भरता अगदी पांढरं शुभ्र असा आपला कुरडया आणि पापड बनवण्यासाठी आपला चीक हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर या चिकापासून बनवलेले मी तुम्हाला आता पापड हे दाखवते. अगदी पांढरं शुभ्र असे आपले पापड हे तयार आहेत. ह्या चिकापासून मी हे पापड तयार केले तर अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले. पापडची रेसिपी ही मी तुम्हाला पुढे दाखवतेच. अगदी छान असे आपले पापड हे परफेक्ट तयार आहे.